समीर, समीर, झाला माफी मागण्याचा सोहळा? काय? नाही म्हटलं, माफी मागण्याचा सोहळा झाला की नाही? सोहळा? सॉरी, ऐतिहासिक सोहळा म्हणायला हवं ना मी. आई तू काय बोलतेस ना, मला काही कळत नाहीये. तुला लेखाची माफी मागण्याची अचानक गरज का वाटली समीर? मला वाटलं म्हणून मी मागितली. त्या दिवशी मी तुला लेखासाठी मार मार मारलं तरी शुंभासारखा उभा होतास नुसता, आणि आज तुला अचानक तिचा पुळका आला. बरं, फक्त तिची माफी मागून थांबला नाहीस तू, तर त्या भिकारडीला एक लॉकेट सुद्धा दिलंस. भिकारडी नाहीये ती. अरे वा, आता मी तिला काही बोलले की तुला राग येतोय? उलटाच प्रकार म्हणायचा हा. समीर, लेखाला दिलेलं ते महागडं गिफ्ट लगेच परत घ्यायचं. नाही जमणार ते. का? कारण मी ते तिला गिफ्ट दिलंय. पैसे माझे होते, माझ्या पॉकेट मनीचे, मी सेव्ह केले. त्याचं काय करायचं हा माझा प्रश्न आहे. समीर, मी तुला शेवटचं विचारते, तुला त्या लेखाबद्दल अचानक इतकी आपुलकी का वाटायला लागली आहे? आई अगं, तिचं या जगात कुणीच नाहीये आणि तिने खूप भोगलंय. त्याच्याशी तुझा काय संबंध? तुझी कोण लागते ती? लागत नाही, पण कदाचित लागेल. काय लागेल? आई, आपण या विषयावरती नंतर बोलूया. समीर, वाक्य पूर्ण कर. ती लेखा तुझी कोण लागेल? आई बाय. समीर, मला उत्तर हवाय. ती लेखा तुझी कोण लागेल? आई, आई लेखा मला आवडते. तुला वेळ लागलाय समीर? डोकं फिरलंय का तुझं? आई, मी हे पूर्ण विचार करूनच बोलतोय. उद्यापासून मला तू त्या लेखाशी बोलताना जरी दिसलास तरी याद राख समीर. तुझ्या बोलण्याचा काहीच परिणाम होणार नाही, कारण मी जे ठरवतो ते एकदाच ठरवतो. आणि जे होऊ द्यायचं नाही असं मी ठरवते ना, ते मी कधीही होऊ देत नाही. आई, आज मला लेखा आवडते, उद्या तिला मी आवडायला लागलो ना की आम्ही दोघं असू आणि तू एकटी पडशील. तो उद्या मी उगवूच देणार नाही. मग मी ती गोष्ट आजच करेन ना. समीर, आई, माझी चूक असेल ना तर तुला मारायचा पूर्ण हक्क आहे आणि मला मार खायचा, पण माझी चूक नसताना मी मार खाणार नाही. आणि मला लेखा आवडते, यात माझी चूक नाही.
काय बघतेस? नाही, काय नाही. लेखा, तुझ्याशी जरा बोलायचंय. काय? लेखा, आम्ही तुला दत्तक घेतोय खरं, पण ते तू आम्हाला आई बाबा म्हणावंस म्हणून नाही. तर त्याची गरज आहे म्हणून. म्हणजे कायद्याने त्या वाकडेपासून तुला वाचवण्यासाठी आमच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. माहित आहे मला. हे बघ, पण म्हणून तू मला आई म्हण असा माझा अट्टहास नाहीये. कायद्याने आई होणं आणि मनाने आई होणं यात खूप फरक आहे, हे मला माहिती आहे. म्हणूनच मी म्हणते, तुला जेव्हा वाटेल ना तेव्हा मला आई म्हण, आणि तोपर्यंत तुला जे हवं ते तू मला म्हण. तुम्ही हे समज माझ्यावर रागवून नाही ना बोलत? नाही ग, का रागवीन मी तुझ्यावर? उलट तू आमच्यावर रागवलं पाहिजेस. तुला काही न विचारता न सांगता आम्ही हा निर्णय घेतला, पण काय करणार, दुसरा काहीच पर्याय नव्हता. पण ताईसाहेब. आहा, ताई. मनापासून म्हणालीस ना ताई, मग आजपासून मला ताईच म्हण. लेखा, मला माहिती आहे तुला मला आई म्हणायला अजून थोडा वेळ लागेल, आणि तो वेळ मी तुला देणार आहे. कारण मी कितीही प्रयत्न केला ना तुझी आई होण्याचा, तरी नाही होऊ शकणार. कारण मला कुठे माहितीये ना तुझी आई कशी आहे ते. तूच सांग ना, कशी आहे तुझी आई? माझी आई? वय, तुझी आहे. हे बघ बाई, मला एवढंच बोलता येतं, बाकी तुझ्या आईसारखं वागणं बोलणं मला नाही जमत. मग शिकवशील तू मला? बाय, शिकवेन की. मग कधीपासून शिकवणार? कधीपासून नाही, कवापासून. बरं, कवापासून? काय करू? प्रशांतचा फोनही लागत नाहीये, काही सुचत नाहीये मला. पण या लेखाचा लवकरात लवकर काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा, नाहीतर या घरात मला बेवारशासारखं राहावं लागेल. पण कोणाशी बोलू? या घरात कोणाशीही बोलण्याची सोय नाही. प्रत्येक जण लेखाचे गोडवे गात असतो. बाकी सगळ्यांचं ठीक आहे, पण समीरही तिच्या बाजूचा झालाय. असा का वागतोय तो माझ्याशी? बाहेरच्या कुठल्या मुलीसाठी समीर माझ्याशी तोंड वर करून बोलेल असं मला कधीही वाटलं नव्हतं. प्रशांत, नाही, मी हार पत्करणार नाही. काय वाटेल ते झालं तरी नाही. कसंही करून मला हा डाव माझ्या बाजूनी परत फिरवून घ्यायला हवा. जे हवं ते सगळंच मिळवायला हवं, पण त्यासाठी हातात हुकमी प्यादं असायला हवं. कोण असू शकेल ते? प्यादं म्हणून
कोणाचा वापर करता येईल? कोणाचा? काय लेखा शैलेंद्र भागवत, असं काय बघतेस? तुला आता ह्या नावाची सवय करून घ्यावी लागणार बाळा. कसं वाटतंय? या घरात तू सगळ्यांना अचानक आवडायला लागलीस ना? अगं हो, बघ ना, आमचा समीर किती वाईट वागायचा तुझ्याशी. या बाबतीत माझंही ऐकायचा नाही तो. पण आता त्यांनीही तुला सोन्याचं लॉकेट आणून दिलं. सगळ्यांनाच तुझ्या प्रेमाचा अटॅक आलाय. नाही नाही, तू तशी नाहीच आहेस ग. पण ह्या घरात प्रत्येक जण आता तुझ्या मागे धावतोय. हे खोटं आहे का? कोणी तुला दत्तक घेतंय, कोणी तुला गिफ्ट्स देतंय. तुझ्यात काहीतरी जादू आहे ना. तुम्ही असं का बोलताय? का ग, जरा जास्त बोलतेय का मी? नाही, पण जे काही घडलंय त्या मानाने मी जरा कमीच बोलते असं वाटतंय मला. मला सांग लेखा, हे दत्तक घेण्याला तू तयार झालीयस? नाही अजून. म्हणजे त्यांनी हे दिलाय मला विचार कराया. हो का? मग बाळा, निर्णय घेण्याआधी ना थोडा विचार कर. काय आहे, शैलेंद्र आणि मनाली काही तुझे सख्खे आई वडील नाही आहेत. उद्या जर काही झालं आणि त्यांनी तुला वाऱ्यावर सोडून दिलं तर? काही दिवसांनी म्हण, काही वर्षांनी म्हण, त्यांनी तुला तुझा परकेपणा परत जाणवून द्यायला सुरुवात केली तर ग. कितीही झालं तरी साहिल त्यांचा रक्ताचा मुलगा आहे. आणि शेवटी रक्ताची नातीच तेवढी घट्ट असतात बघ. तुला कसे तुझे आईवडील सगळ्यात महत्त्वाचे होते, तसंच शैलेंद्र आणि मनालीसाठी सुद्धा साहिल सगळ्यात महत्त्वाचा आहे. तुझ्यापेक्षा किंवा कोणाही पेक्षा जास्त. देव न करो उद्या जर काही भलतं सलतं. हे बघ बाळा, भविष्यात काय घडू शकतं ते मी तुला सांगितलं. त्यावर विचार करून बघ. मग निर्णय तुझ्याच हातात आहे ना. विचार कर.
परशा डॉक्टरला बोलू जा. सोपनराव म्या शिरप्या ओळखलासा का मला? हा कसा आहे बाबा? सोपनराव हो सोपनराव कशा आहेत आता? बरं वाटतंय ना? कसं काय झालं ऍक्सिडेंट? बोला बोला. वय वय सरकार एकदम सुखरूप आहेत. तुम्ही सांगा ऍक्सिडेंट कसं काय झालं बोला बोला. सातारा. हा सातारा. मोर बोला सोपनराव. हा मोर बोला की. हा भागवत सरकार माया पंडित. सोपानराव काय बोलतात ते आपल्याला काय बी कळना झालंय. बोला की मोरा पुढे. बोला सोपनराव. अरे काय चाललंय काय? बाजूला वा. असं वाटतंय तुम्हाला आता? चला तुम्ही सगळे बाहेर चला, त्यांना विश्रांतीची गरज आहे. चला बाहेर. हॅलो प्रशांत, हा बोल. इथे घरी काही खरं नाही आता. म्हणजे शैलेंद्रचा मूर्खपणा सुरूच होता, त्यात आता समीरही सामील झालाय. तू असं अर्धवट का बोलतीयस? नेमकं काय झालंय ते सांग. शैलेंद्र त्या मुलीला दत्तक घ्यायचं म्हणतोय हे मी सांगितलंच तुम्हाला. आणि आता आता समीरला म्हणे ती मुलगी आवडायला लागली आहे. त्याचं काय डोकं वगैरे फिरलंय की काय? मलाही तसंच वाटतंय. पण फक्त त्याचं डोकं फिरलंय असं म्हणून आपल्याला थांबता नाही ना येणार. त्याला ताळ्यावर आणायला हवं. आणि त्यासाठी आता तुम्हालाच पुढे यायला हवं. काय तू काय बोलतेस? तुला कळतंय का? मला कळतंय प्रशांत, म्हणूनच बोलतेय मी. आपला पूर्ण प्लॅन मला फसताना दिसतोय. ती बाहेरची मुलगी सगळी प्रॉपर्टी घेऊन जाईल आणि आपण बसू हरिहरी करत. काहीतरी बोलू नकोस. असं काहीही होणार नाहीये. मी तसं होऊ देणार नाही. तसं होऊ द्यायचं नसेल तर मग आता हातपाय हलवा. नाहीतर आपण मांडलेला हा खेळ उधळून जायला वेळ नाही लागणार. ठीक आहे, तू काळजी करू नकोस. आता मी बघतो काय करायचं ते. हो मेहता, तेच चेक करतो मी. हो थोड्या वेळाने फोन करतो मी तुम्हाला. बाय. शैलू, मला जरा तुझ्याशी लेखाबद्दल बोलायचंय. बोल ना मग. बोला लेखाची आई. तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते ऐकायला लेखाचा बाबा म्हणून मलाही खूप घाई लागली. तेच बोलायचंय मला. नुसतं दत्तक घेतलं, तिने आपलं नाव लावलं म्हणून आपण तिचे आई वडील झालो असं वाटतं तुला? म्हणजे गावातल्या एका लहान मुलीला अपघाताने एक शैलेंद्र भागवत भेटतो आणि तो तिला घरी घेऊन येतो आणि ती लगेच लेखा शैलेंद्र भागवत होते. हे कसं शक्य आहे? नुसतं म्हणून आणि मानून असं होत नाही. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते. पण एक कळत नाही की आपण लेखाचे आई बाबा होणार आहोत ही गोष्ट कोणाला जड होतीये, आपल्याला की तिला? तिला. तिला? हो शैलू, तिला. जनरली लहान मुलांना सगळ्यात पहिल्यांदा समजून घेणारे त्यांचे आई वडील असतात. लेखाचे आई वडील होते, आता नाही आहेत.
आता त्यांच्या जागी आपण आहोत. त्यामुळे आपली जबाबदारी खूप मोठी आहे शैलू. आपल्याला तिला समजूनही घ्यायचंय आणि तिच्या आई वडिलांची जागाही घ्यायची. अगं मग त्यात कठीण काय आहे? कठीण आहे, खूप कठीण आहे. तिचं अडनिडं वय. ह्या वयात मुलांना समजून घेणं आणि त्यांना समजावून सांगणं दोन्ही खूप कठीण असतं शैलू. हे बघ मनाली, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळलेल्या आहेत आणि आपण त्याचप्रमाणे वागणार आहोत ना. शैलू, हे सुद्धा लक्षात ठेव की आता ती साहिलची मोठी बहीण आहे. त्यामुळे तिच्याबद्दल घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा साहिलवरही तितकाच परिणाम होणार आहे. आणि म्हणूनच साहिलच्या भविष्यासाठी आपल्याला तिच्या भविष्याकडे जास्त लक्ष द्यावं लागणार. आता घरातली प्रत्येक गोष्ट तिच्याशी रिलेट होणार आहे. अगदी घरातलं बिघडलेलं वातावरण सुद्धा. थांब, मी बघते. नमस्कार, मी ACP यशवंत भोसले. मला शैलेंद्र भागवतांना भेटायचं आहे. या ना. नमस्कार, मी शैलेंद्र भागवत. बसा ना. थँक्यू. भागवत साहेब, मी एका मर्डर केसची इन्व्हेस्टिगेशन करतोय. मला तुमच्याशी धनंजय वाकडेंबद्दल बोलायचं होतं. माझा धनंजय वाकडेवर संशय. वाकडेंच्या कॉल लिस्टवर मला इथला नंबर सापडला. हो, माझी बहीण माया पंडित, तिने या वाकड्यांच्याकडून जमीन विकत घेतली होती. येस, माया पंडित यांचाही नंबर होता त्यांच्या कॉल लिस्टवर. तुम्हाला काय विचारायचं धनंजय वाकडेबद्दल? मला एवढंच विचारायचं की तुम्हाला त्यांचा काय अनुभव आहे? सुरुवातीला चांगला वाटला, पण नंतर नंतर त्याचा सगळा रागरंग लक्षात यायला लागला. हा माणूस अतिशय विकृत, फसवणूक करणारा आणि क्रूर आहे. चंद्रलेखा या नावाची मुलगी गेले काही दिवस आमच्याकडे राहते. 13-14 वय आहे तिचं. तिच्याशी या धनंजय वाकडेने फसवून लग्न केलं होतं. लग्नाच्या पहिल्या रात्री कशी तरी तिथून ती पळाली, म्हणून वाचली. ती मुलगी आता कुठे आहे? म्हणजे मला तिला भेटायचं आहे. हो, लेखा, बस. लेखा, हे भोसले काका इन्स्पेक्टर आहेत. आणि हे कोण? ही माझ्या सख्या बहिणीची लेख आहे. आता जे काही झालं ना, ते सगळं यांना सांग. चंद्रलेखा हेच नाव आहे ना? हे बघ बेटा, तुम्हाला काही घाबरू नकोस. तुला आठवत असेल की ह्यापूर्वी आपण भेटलोय बरोबर, त्या आजींच्या घरी, बरोबर? काय काय घडलं ते मला सांग. बिनधास्त सांग, काही घाबरू नकोस. बोल.
भागवत साहेब, तुम्ही आता काय ठरवले? म्हणजे तुमची पुढची स्टेप काय करणार आहात? ही आता आमची मुलगी. लेखाला आम्ही दत्तक घेणार आहोत. पण हिचे आई वडील नाहीये, हे अजून सिद्ध व्हायचं आहे. जळालेल्या जागेत काही मिळालं नाही, त्यामुळे हिचे आई वडील या जगात नाही असं म्हणणं चुकीचं ठरलं नाही. मग किती वेळ थांबावं लागणार आहे? 7 वर्ष. 7 वर्ष वाट पाहावी लागते. सात वर्षात त्यांचा पत्ता लागला नाही तर कायदा त्यांना मृत असा घोषित करतो. तो वाकडे इतका भयंकर आहे, त्याच्यापासून वाचवायला 7 दिवस आम्हाला कमी पडतात. तुम्ही 7 वर्षांचं काय सांगताय? जे कायद्यात आहे तेच मी तुम्हाला सांगितलं, आणि मीही जे मनात आहे तेच बोललो. बरोबर बोललात तुम्ही. तुम्ही तुमच्या मनाचं ऐका. कायद्याने ही मुलगी जर तुम्ही दत्तक घेतली तर ही मुलगी तुमची होईल, आणि मग तो वाकडे काहीही करू शकणार नाही. तसाही तो काही करू शकणार नाही. ती जबाबदारी माझी. आता शांत हो आणि कसलाही विचार करू नकोस, कळलं? साहेब लय भ्या वाटते आहे. आता कशाला घाबरतीयस बाळा तू? त्या भोसले काकांना सगळं कळलंय की नाही? तू तुझ्या कानानं ऐकलंस ना सगळं? मी काय म्हणते, मी आता बाहेर चालली, तू माझ्याबरोबर बाहेर चल. नाही नको. आता नाही नको काही नाही, तुम्ही दोघेही बाहेर जाऊन या, बरं वाटेल तुला. नको. पर आता पण नाही आणि बीड नाही. आता या आईबाबांचं ऐकायला हवं. हो खरंच जाऊन या तुम्ही. तोपर्यंत मी सगळी आमंत्रण आटपून घेतो, तुम्ही जाऊन या. चल तयार. डॉक्टर, काय झालंय सरकार असं? हे पहा, आता तसं सांगणं फार कठीण आहे. पण नेमकं काय झालं ते तरी सांगा आम्हाला. जरी मी तुम्हाला काय सांगितलं तरी ते तुम्हाला समजणं कठीण आहे. तरी बी काहीतरी सांगा. हे पहा, अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला मार लागलाय आणि त्यामुळे ते कोमात गेलेले आहेत. कोमात म्हणजे शारीरिकरित्या ते जिवंत आहेत, पण मानसिकरित्या काहीच नाहीत. म्हणजे आमचं सरकार? नाही, मी म्हटलं ना ते जिवंत आहेत म्हणून, पण ते बाहेरच्या कुठल्याच गोष्टीवर रिॲक्ट करू शकत नाही, म्हणून त्यांचे डोळे सताड उघडे आहेत, पापणी लवत नाहीये. ते समजा ठीक आहे, पण आमचं सरकार बरं केव्हा होणार? हे पहा, आत्ताच काही तसं सांगता येणार नाही, कारण कोमा हा प्रकारच असा आहे की ज्यामध्ये कदाचित ते पुढल्या मिनिटाला बाहेर येतील, नाहीतर आयुष्यभर ते असेच राहतील.
नाही डॉक्टर, पैशाची काय बी काळजी करू नका. हा वाटेल तेवढा पैसा द्यायची तयारी आहे आमची. पर आमच्या सरकारने पाहिल्यासारखं कर. हा आम्ही हात जोडून विनंती करतो तुम्हाला. आम्ही प्रयत्न करतोच आहोत, पण खरं सांगू का, आता आमच्या हातात काही नाही. सरकार काहीतरी बोला की. हो ना, त्यासाठीच घरी थांबलोय मी. हो, उद्या ते दत्तक विधी करायचं ठरलंय ना. हा, काही कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये, पण बघू काय काय होतं. ते इन्स्पेक्टरही आले होते, त्यांच्याशी बोलून काय काय ठरवलंय. आता पुढं काय होतं ते बघूयात. आता मी आज जर लिस्ट तयार केली नाही ना तर मनाली जाम चिडेल माझ्यावर, माहितीये का. बरं चल, ठेवतो मी, बरीच गडबड आहे. ओके, बाय बाय बाय. म्हणजे लेखाला दत्तक घेण्याचा तुझा निर्णय पक्का आहे तर? मी नेहमी पूर्ण विचार करूनच निर्णय घेतो. निर्णय घेऊन नंतर विचार करत बसत नाही. माहिती आहे मला, तू एकदा का निर्णय घेतलास की मग माझं काही एक ऐकणार नाहीस, हे चांगलंच माहिती आहे मला. पण माझं नाहीतरी अजून एका व्यक्तीचं नक्की ऐकशील. आणि म्हणून मी आज त्या व्यक्तीला सोबत घेऊनच आले. प्रशांत, नमस्कार शैलेंद्र भागवत साहेब. नमस्कार. तू इथं? या घराचा जावई आहे ना मी. तुझ्या मोठ्या बहिणीचा, मायाचा नवरा. आणि जावई सासूरवाडी येणं ही काही आश्चर्यकारक गोष्ट नाहीये शैलेंद्र, नाही? हो, मान्य आहे मला. माझ्यासाठी ही आश्चर्याची नाही, काळजीची गोष्ट आहे. कारण या घरचा जावई ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवून आलेला नाहीये की लढाईमध्ये शौर्य पदक मिळवून. आलाय जेलची हवा खाऊन. इतक्या लवकर कसा काय सुटलास? एवढ्या लवकर कसा काय सुटला? दादा, ही सगळी दादांची कृपा आहे शैलेंद्र. दादानी जर मनावर घेतलं ना तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा सहज बदलते. मला जेलमधनं बाहेर काढणं काय कठीण आहे का त्यांच्यासाठी? त्यांना तुझे सगळे प्रताप माहीत नसतील. त्यांना जर ते माहिती असते ना शैलेंद्र, तरी सुद्धा त्यांनी मला बाहेर काढलं असतं. म्हणजे सरळ मार्गाने पैसे कमावता येतात त्याच्यावर तुझा कधीच विश्वास बसणार नाही. तर बसला असता, जवळजवळ बसला होता म्हण ना. ते कोर्टातलं तुझं स्टेटमेंट जर तू थोडंसं बदललं असतंस ना तर कदाचित मीही चांगल्या मार्गाने पैसे कमवण्याचा विचार केला असता. पण तू तसं नाही केलंस ना शैलेंद्र, नाही केलंस. पण खोटं बोलणं हा माझा स्वभाव नाहीये, माहितीये ना तुला. आणि चांगल्या मार्गाने पैसे कमवणं हा माझा स्वभाव नाहीये. ताई, ताई, तू याच्याबरोबर ते सगळे संबंध तोडून टाकले होतेस ना. आपल्या मुलांना आपल्या बापासारखं होऊ नये यासाठी प्रयत्न करत होतीस ना तू.
असं जर तुला वाटलं नसतं, म्हणजे मी माझ्याच नवऱ्याच्या विरोधात गेली असं तुला वाटलं नसतं, तर मला या घरात थारा दिला असतास तू? सांग मला. म्हणजे आतापर्यंत तू सगळं खोटं बोलत होतीस? काही इलाजच नव्हता रे. मी काय करणार होते दुसरं? नवरा जेलमध्ये, पदरात एक मुलगा. ह्या परिस्थितीत मनाली असती ना तरी तिनंही हेच केलं असतं. काहीही केलं असतं, काहीही केलं असतं, पण हे तुम्ही जे करता ना त्यासारखं कधीच केलं नसतं. बघितलं, हरिश्चंद्राने घेतली लगेच तारामतीची बाजू. कॉन्फिडन्स आहे तुला. पण काय आहे शैलेंद्र, मुळात मुद्दा काय आहे माहिती आहे का? की त्या भिकारड्या रस्त्यावरच्या मुलीला तुम्ही जे दत्तक घेताय ना, सामाजिक जाणीवेतून ते ताबडतोब थांबवा आणि सगळी संपत्ती ताबडतोब नावावर करा. संपत्ती? कसली संपत्ती? एक छदामाही मिळणार नाहीये तिला. आणि तुलाही. हा वा. आणि लेखाला दत्तक घ्यायचा निर्णय आम्ही कधीही बदलणार नाहीये. तुला जे काही करायचं आहे ना ते कर जा. चल निघ. तू म्हणाली होतीस ना माया, ते शब्दशः खरं आहे. हा, असा नाही ऐकणार. आणि जो ऐकत नाही ना शैलेंद्र, त्याचे देवबाप्पा कान कापतो. काळजी घे, जरा जरी हल्लास ना गळा कापला जाईल. धमकी देतोयस मला? हो, त्यासाठीच तर आलोय. हे महागात पडेल तुला शैलेंद्र, लक्षात ठेव. स्वस्तातल्या गोष्टी वापरतही नाही मी. महागातल्या गोष्टी परवडतात म्हणूनच कष्ट करून कमवतो पैसे. ऐकलं का माया? टाळ्यांचं वाक्य आहे. निघ. टाळ्यांचं. आता काय करायचं? एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं ना तरी ह्याच घरात राहा. हे कसं शक्य आहे? आता तर घरात उघड उघड भांडण सुरू झालं. हे बघ माया, मी सांगतो तेवढंच कर. अहो पण तरीच ही बघा, हिच्यामुळे सगळं सुरू झालं. काय झालं? काय झालं? तू घरात आल्यानंतर हा सगळा गोंधळ सुरू झाला आणि वर तोंड करून विचारतेस काय झालं? तू ज्या दिवशी या घरात आलीस ना त्या दिवशी मी तुला बाहेर काढायला हवं होतं, पण अजूनही उशीर झाला नाही. आता तू या घरातून कशी जात नाहीस ना तेच बघते मी. कुठेही जाणार नाहीये ती. अरे किती वर्षांनी भेटतोयस तू? मला तुमच्याशी बोलायचं नाहीये. समीर, तुझे वडील आहेत ते. मग म्हणून लेखाला घराबाहेर काढायची परवानगी देऊ मी त्यांना? तुला वेळ लागलाय का सनी? या भिकारण्या मुलीसाठी तू आमच्या विरोधात उभा राहतोयस? हो,